कटलेट बनवताना ते खूप जास्त तेल शोषून घेतात किंवा त्याचे ब्रेड क्रम्स तेलामध्ये टाकले की एकदम सुटसुटीत आणि तेल खराब करून टाकता किंवा खूप जास्त तेल शोषून घेतल्यामुळे ते बाहेरून सॉगी होऊन जातात. असा काही प्रॉब्लेम जर तुमच्यासोबत होत असेल तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. यामध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स सांगितले आहे जेणेकरून तुमचे जे कटलेट आहे ते असेच बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट बनतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो इतपत बटाटे रात्रीच उकडून ठेवलेले होते. असं केल्याने यामध्ये जास्त पाण्याचा अंश अजिबात राहत नाही आणि आपल्याला जे काही बाइंडिंग एजंट लागेल ते अगदी खूप जास्त कमी प्रमाणात लागू शकतं. म्हणून ही टीप नक्कीच वापरा. आता या सर्व बटाट्यांना आपण बारीक ग्रेटरने असं ग्रेट करून घेऊया. तुम्ही पोटॅटो मॅशरने याला मॅश केलं तरीही चालेल. तर याला असं बारीक इसे मी ग्रेट करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार जे काही भाजीपाला आपल्याला घालायचा आहे तो आपण इथे घालू शकतो. पण मी इथे खूप सिंपल बनवत आहे. त्यासाठी मी इथे फक्त एक बारीक शिमला मिरची अशी बारीक चिरून घेतलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि सोबतच थोडीशी कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी गाजर, बीटरूट, कोबी असं कोणत्याही भाज्यांचा वापर करून याला अजून जास्त हेल्दी व्हर्जन मध्ये बनवू शकतात. आता यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. पाव चमचा हळदी पावडर घालत आहे. त्यामुळे याला कलर जो आहे तो अजूनच छान येईल. अर्धा चमचा मी इथं धने पूड घातलेली आहे. अर्धा चमचा भाजलेली जिरे पूड आणि अर्धा चमचा मी इथे काळी मिरी पूड घातलेली आहे. आता याला मस्त चटपटीत असा फ्लेवर देण्यासाठी मी इथे 1 चमचा आमचूर पावडर घालत आहे. या ठिकाणी तुम्ही चाट मसाला देखील वापरला तरीही चालेल. चवीनुसार इथे आपण मीठ घालूया आणि सोबतच इथे मी अर्धा चमचा इतपत काळं मीठ घालत आहे. हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल. आता यामध्ये मी अर्धा चमचा इतपत किचन किंग मसाला घातलेला आहे आणि सोबतच अर्धा असाच लिंबू मी इथे निपुळून घालत आहे. हा देखील इथे ऑप्शनल आहे. आता बाइंडिंगसाठी मी इथे अर्धा कप इथे ब्रेड क्रम वापरत आहे. तुम्ही या ठिकाणी कॉर्नफ्लोअर देखील वापरलं तरीही चालेल. अक्षरशः तुम्ही बेसन जरी वापरलं तरीही सुद्धा चालू शकतं. फक्त बाइंडिंगसाठी आपल्याला इथे काहीतरी घालायचं आहे. आता या सर्व जिन्नसांना आपल्याला अगदी हलक्या हाताने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व जिन्नस एकजीव होतील. आता हे व्यवस्थित मिक्स झाले का नाही, यामध्ये एक्स्ट्राचं काही ऍड करावं लागेल का नाही हे चेक करण्यासाठी हाताने असा गोळा करून बघायचा आणि हा गोळा जर व्यवस्थित बांधला गेला जात असेल आणि हाताला अजिबात चिटकत नसेल तर समजून जायचं आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे. बघू शकतात अर्धा कप ब्रेड क्रम यासाठी पर्याप्त होतो. चला तर मग आता आपण पुढची तयारी करूया. तर इथे मी लगेचच याला कटलेटचा शेप देत आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही त्या शेप मध्ये याला बनवू शकतात. राऊंड शेप मध्ये, हार्ट शेप मध्ये, स्क्वेअर, रेक्टँगल कोणताही शेप वापरू शकतात. पण मी ऑथेंटिक असा कटलेटचा शेप असतो त्याचा शेप याला देत आहे. काही अशा प्रकारे सिलेंड्रिकल शेप दिलेला आहे आणि अशाच प्रकारे मी सर्व असे कटलेट येथे बनवून घेतलेले आहे. तर येथे 13 ते 14 अशा मीडियम आकाराचे कटलेट येथे बनवून तयार झालेले आहे. चला तर मग आता कोटिंग करूया. तर यासाठी मी इथे 1 कप ब्रेड क्रम घेतलेला आहे आणि याला आपण ब्रेड क्रम स्टिक व्हावा यासाठी एक ग्लू तयार करूया. थोडक्यात म्हणायचं की याच्यामुळे आपले जे ब्रेड क्रम्स आहेत ते व्यवस्थित आपल्या कटलेटला स्टिक होतील, म्हणून याला ग्लू म्हटलेलं आहे मी. आता इथे मी 3 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि तितक्याच क्वांटिटीने म्हणजे 3 चमचा मैदा घेतलेला आहे. याला थोडंसं मिक्स करून घेऊया आणि अगदी थोडंसं इथे मीठ घालूयात जेणेकरून खाताना हे अळणी लागू नाही. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं अगदी रनी कन्सिस्टन्सी सारखं याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. अगदी जास्त पातळ बनवू नका, नाहीतर ब्रेड क्रम व्यवस्थित स्टिक होणार नाही आणि खूप जास्त जर थिक असा ठेवला तर आपली जी कटलेटची कोटिंग आहे बाहेरची ती खूप जास्त थिक होईल आणि तळण्यासाठी आपल्याला थोडा जास्त टाइम लागू शकतो आणि हाच एक रिझन आहे. आता यामध्ये मी अगदी थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारची कन्सिस्टन्सी केलेली आहे. बघू शकतात हा जो बॅटर आहे हा चमच्याला मस्तपैकी कोट करत आहे. काही अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. चला तर मग आता याला आपण कोट करून घेऊयात. तर याला कोट करण्यासाठी आपण काय करायचं, एक कटलेट घ्यायचं, हे जे मिश्रण आहे कॉर्नफ्लोअरचं यामध्ये टाकायचं आणि लगेचच हे मिश्रण आपण ब्रेड क्रम मध्ये असं टाकायचं. तुम्ही हे करण्यासाठी फोकचा वापर करा
त्यामुळे तुमचे हात अजिबातच खराब होणार नाही. ब्रेड क्रम देखील याला व्यवस्थित कोट होतील. बघू शकतात मस्त असं आपलं कटलेट तयार झालं आहे. याला अगदी हलक्या हाताने मी असं प्रेस करून घेत आहे, जेणेकरून ब्रेड क्रम याला मस्तपैकी स्टिक होऊन जातील. अशाच प्रकारे मी दुसरा देखील तुम्हाला करून दाखवत आहे. अशाच प्रकारे मी त्याला त्या त्या स्लरीमध्ये डीप केलंय आणि या प्रकारे मी याला असं कॉर्नफ्लोअरमध्ये मिक्स करत आहे. तर अशा प्रकारे मी इथे सर्व कटलेट असं बनवून घेतलेले आहे. बघू शकता सिलेंड्रिकल शेप होतं, त्यामुळे हे इझिली असं कोट झालेले आहेत. आता हे ब्रेड क्रम तेलात गेल्यानंतर अजिबात निघू नये यासाठी एक टीप. तर हे जे ब्रेड क्रम आहे हे 15 मिनिटासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवूयात. तर 15 मिनिटानंतर मी याला काढून घेतलेलं आहे. आता आपण याला डीप फ्राय करूयात. या ठिकाणी तुम्ही शॅलो फ्राय जरी केला तरीही चालेल. तर डीप फ्राय करताना तेलाचं टेम्परेचर इथे खूप जास्त महत्वाचं आहे. तेलाचं टेम्परेचर इथे खूप जास्त गरम पण नकोय आणि खूप जास्त थंड देखील नकोय. अगदी मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला हे कटलेट तळायचे आहे. जर थंड तेलामध्ये तुम्ही हे जर कटलेट तळायला घेतले तर खूप जास्त तेल हे शोषून घेतील आणि हे खूप जास्त ऑइली होतील. आणि खूप जास्त गरम तेलामध्ये जर तळले तर हे बाहेरून खूप जास्त कलर पकडतील आणि ब्रेड क्रम देखील येथे करपून जाऊ शकतं. म्हणून एवढी स्टेप तुम्ही लक्षात घ्या. तुमचे जे कटलेट्स आहेत ते एकदम परफेक्टच बनतील. आणि याला तळताना तुम्ही अशा प्रकारे फोकचा वापर करू शकतात, जेणेकरून तुम्हाला याला मिक्स करताना खूप इझी देखील जाईल आणि यांचा शेप देखील अजिबात डिस्टर्ब होणार नाही. म्हणजेच टाकल्याबरोबर आपल्याला कटलेटला अजिबात टच करायचं नाही. अगदी खालून त्याला थोडंसं गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचंय आणि नंतरच याला आपण तळण्यासाठी व्यवस्थित मिक्स करायचं आहे. नाहीतर कटलेटचा शेप हा डिस्टर्ब होऊ शकतो आणि तो फुटू देखील शकतो. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, फुटला तर हे खूप जास्त तेल शोषून घेतील. तर अशा प्रकारे मी मीडियम फ्लेमवरती हे मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत असे तळून घेतलेले आहे. बघू शकतात अजिबात ब्रेड क्रम तेलामध्ये उतरलेला नाही आणि मस्त असा कलर देखील आलेला आहे. तर अशाच प्रकारे इथे मी सर्व कटलेट असे तळून घेत आहे. याला काढताना थोडं टिश्यू पेपरचा वापर करा, जेणेकरून एक्सेस जे तेल आहे ते देखील इथे निघून जाईल. तर बघू शकतात अशा प्रकारे मी सर्व कटलेट इथे बनवून तयार केलेले आहे आणि तयार झाले आहे आपले मस्त क्रिस्पी कुरकुरीत असे बटाट्याचे कटलेट. एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि तुमची मुलं देखील खूप जास्त फॅन होतील तुमचे. चला तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा. आणि हो, महत्वाचं म्हणजे रेसिपी जर आवडली तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक नक्कीच करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.